अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा होऊ लागली। विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली। पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, कोण आहेत हे आमदार आणि काय नेमकी ही भेट झाली, काय चर्चा झाली या भेटीमध्ये? निलेश, तुला थोडंसं थांबवतोय, तुझा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। ही एक अतिशय महत्त्वाची बातमी गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या गटाकडून, पक्षाकडून किंबहुना दावा करण्यात येत होता की अजित पवारांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत होता आणि यालाच कुठेतरी आता बळ मिळताना पाहायला मिळतंय, यालाच कुठेतरी दुजोरा मिळताना पाहायला मिळतोय। अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या ज्या चर्चा होत्या त्या पार्श्वभूमीवर ही जी बातमी हाती आली ती अतिशय महत्त्वाची आहे। विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातले हे सगळे आमदार असल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत पुन्हा एकदा निलेश आहे। निलेश, काय नेमकी यांची ही भेट होती, काय नेमकी चर्चा झाली या आमदारांची? दीपक, आपण जर पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अजित पवार गटातील काही जे आमदार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीचे दावे जयंत पाटील असतील किंवा आमदार रोहित पवार असतील यांच्या वतीनं सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्याचाच पहिला टप्पा आज म्हणावा लागेल। आज जयंत पाटील विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सध्या विधिमंडळ परिसरामध्ये होते आणि याच कालावधीमध्ये एका कार्यालयामध्ये अजित पवार गटातील काही आमदारांना जयंत पाटील यांची भेट घेतल्याची देखील आपल्याला माहिती मिळते। 4 ते 5 आमदार असे आहेत ज्यांना ही भेट घेतलेली आहेत। खास करून नाशिककडचे 2 महत्त्वाचे आमदार होते। नाशिकमध्ये कांद्याचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता आणि त्यामुळे मोठ्या अडचणींना महायुतीच्या खासदारांना त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली होती, उमेदवार निवडीला अडचण झाली होती आणि कुठेतरी त्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचा रोष आहे तो कुठेतरी क्षमवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय। पुन्हा एकदा स्वगृही तर परतणार नाही ना अशा पद्धतीची एक चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। या बैठकीच्या निमित्तानं केवळ जयंत पाटीलच नाहीत तर जितेंद्र आव्हाड असतील, राजेश टोपे असतील, यासोबतच अनिल देशमुख असतील, असे सर्व जे महत्त्वाचे शरद पवार गटातले जे महत्त्वाचे नेते आहेत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। आपल्यासोबत रोहित पवार आहेत। रोहित पवारांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सातत्यानं खरं तर पाहिलं तर आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा रोहित पवारांच्या वतीनं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। दादा, आज जयंत पाटील विधिमंडळामध्ये होते आणि त्यावेळेस काही जे अजित पवार गटातले आमदार आहेत ते जाऊन जयंत पाटलांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली अशी माहिती समोर येते। खास करून नाशिककडचे 2 महत्त्वाचे आमदार होते अशी देखील माहिती आहे। नाही, कसं आहे, जयंत पाटील साहेब खूप अनुभवी नेते आहेत आणि कसं कधी कुठलं कार्ड बाहेर काढायचं हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्यामुळे ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघा काय होतं आहे। पवार साहेब तर खूप राजकारणामध्ये या महायुतीच्या अनेक नेत्यांपेक्षा फार पुढं आहेत। ते लोकसभेमध्ये साहेबांनी दाखवूनच दिलं, विधानसभेत तर ते अजून जास्त दाखवतील। त्यामुळे साहेब आणि त्यांना जोडीला जयंत पाटील साहेब आणि इतरही आमच्यासारखे कार्यकर्ते मिळून नक्कीच जे कोणी चांगले असतील, साहेबांनी जसं सांगितलं तसं त्यांचं स्वागत आहे। पण ज्या लोकांनी उत्मात केला, कुठंतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले, अशा लोकांना साहेब आणि जयंत पाटील साहेब योग्य असा निर्णय त्या आमदारांच्या बाबतीत घेतील असं वाटतं। ज्या पद्धतीनं अजित पवारांना सध्या विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय, पुण्यामध्ये विरोध असेल, आज इंदापूरमध्ये तर एका कार्यकर्त्यांना थेट आपल्या पक्षाच्या मिटिंगमध्येच त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं। कुठेतरी अजित पवारांना साईडलाईन केलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या गटातील आमदारांची चलबिचल वाढली असं वाटतं। सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजप नेहमी लोकनेत्याला संपवतं आणि दादांच्या बाबतीत तेच होणार। आता तेच त्या ठिकाणी होताना बघू शकतो। आता नेतेसुद्धा भाजपचे जेव्हा बोलतात खूप सकारात्मक अजितदादांबद्दल बोलताना काही दिसत नाहीत। आता कार्यकर्ते भाजपला सुद्धा कार्यकर्त्यांना भाजपच्या धाडस यायला लागला अजितदादांच्या विरोधात बोलायला। मग आता हे ठरलं आहे का मुद्दा म्हणून केलं जात आहे की अजितदादांना वेगळं करायचं, सर्व सीटवर अजितदादांच्या आमदारांना उभं करायचं, पाडण्यासाठी उभं करायचं, पण आदरणीय पवारसाहेबांचा जो पक्ष आहे त्याची मतं खाण्यासाठी उभं करायचं। पण आमदार एवढे खुळे नाहीत ना, त्यांनाही माहिती आहे की भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे। त्यामुळे एकतर दादांना 20-22 सीट दिल्या जातील भाजपबरोबर राहिल्या तर, आणि हे नेगोशिएशनचा भाग असेल। आणि जर BJP बरोबर दादा नाही राहिले तर सगळ्याच ठिकाणी आमदार त्यांचे उभे केले जातील, पण ते फक्त मतं खातील, पण निवडून कुणी येणार नाही। तुमच्यासोबत किती आमदार येतील? शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात। साहेब आणि जयंत पाटील साहेब या बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील। चर्चेत तर अनेक आहेत, 18, 19, 20च्या पुढे आहेत, हे मी आधीपासून सांगितलेलं आहे। घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। काय क्रायटेरिया?
दरम्यान ही तर आता सुरुवात असल्याचं रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.